बोल बे होते काही सांगू लागला का अरे तिकडे पाळलं असं का खाल्लं असं टमाटर मले म्हणून राहिला कमी भरलं काही बोलून राहिला हा जास्त दिलं तर माझ्या ध्यान आहे 5 टमाटर दिले तुला पाव भल्या अरे बापरे काय म्हणते बे डॉक्टर खायला असं म्हटलं का आपण तो टमाटर काय बो ह्यापा मी सांगणार तुम्हाला कनीर बुडा ह्यापा माया कनी आता खोटा आरोप नका करू तुम्ही हा माया मला तुमचा तागडा पाल्ला दिसला नाही लहान आहे म्हणून मी खाली वरते हात करून मी म्हटलं हा मला दिसले नाही दांडी फांडी म्हटलं दिमाग खराब नका करू चपट्या म्हणले टमाटे म्हटलं चारच दिलते 5 नाही दिलते तुम्ही अरे बापले बाबू हे बा मी आजपर्यंत म्हटलं कोणाला असं कमी मानले त्याला म्हटलं हा कोणतील म्हणते म्हटलं मला असं 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 तागला पाळला मी काटा नसतो मालत हा खोटं नको बोलू खाल्ला असेल लेको तुम्ही पाळला असेल तिकडे नाही बे चालले लेको खालत गेला असेल तिकडे पाळून टाकलं असं टमाटर सस्ता आहे का बाबू 40 रुपयाचे जाऊ दे आम्हाला पाव भल भेटते ना काय लेकरायच्या मंग लागते रे बारे हा रे डॅन्या लेका ह्या लेका निरा ह्या कंदील्या कधी काय भलतात बारीक पाहिजे कधी कधी अरे काय बा त्याला सांगून आणि नाही सांगून काही फरकच नाही पडत नीरा लेकाचा बारीकच काटते ना तो मी काय म्हणालो हे बा तुम्ही आता काही जास्त दिमाग खाऊ नका कंदीला बा माय दिमाग काही गरम करू नका तुम्ही आता मी माय दिमाग काही आजायचे काय म्हणते गटारी फटारी असते आता फालतूची गटारी काढून म्हटलं तुम्हाला गटारी घेऊन तिकडे आपटीन म्हटलं जास्त दिमाग काही खराब नका करू तुम्ही चुपचाप मला टमाट देऊन जाऊ द्या घरी फालतू खोट्या गोष्टी आरोप करू नका मायावर काय लेका तुले कधी समजून बी लेका कंदिल्या काही लेका जरा पोट्टे सांग निरा तोंडी निरा काय एक टमाटर अर्धा टमाटरसाठी निरा लेका लिचोंड्या करत राहायचं देऊन दे त्या पोट्ट्याला एक टमाटर हाकाल तिकडे लय नुकसान जाईन काय तुझं बापा लेका दे ना पैसे तू पैसे रे द्या आता हे पोट्टेले का मुजवल्या तोंडाचा जगण्या नाही तर याले तर दाखवले ते गंमत हे का तर टोपले फॉपले घेऊन पहिले बाबू जाय त्या घरी तिकडे ना एक टमाटा आणून देईन जाय आता नाही त्याजवळ नाही जात अजून हलपून टाकते ना जाय त्याला सांग आणि येतो मी तिकडे याच लागते मला तिकडे येता देऊन देईन एक टमाटर आता फालतू ते पोट्टेले का द्या फालतू भांडा लावून देईन जायला बाबू येतो मी एक टमाटर तिकडे आला घरी जायचं म्हटलं मी तिकडे तुम्ही मला जर माझ्या घरी सांगितलं द्याला नाही तर मग मी 5 टमाटे घेऊन म्हटलं 5 टमाटे सांगून देतो तरी सांगा नाहीतरी अजून एक टमाटा घेऊन एवढ्या दूर झाले पडलं आता घरी जमला कांदील पडत हा मा घरी चांगलं टमाटर त्या सळला पाहिला कधी मग हा सांगून ठेवतो अरे हो जाय आले हा गावात कनी भाजीपाला एकालेच नाही बोलला नेला चिल्लल पण घालते भाजीपाल्यासारखा चिल्लल धंदा झाला इथं हा जाय दिना तुझ्या घालता टमाटा नाही दिन तो तुला का उद्या अजून माझ्या मागे लागते जाय बाबू जाय देऊन देत घाली टमाटा घेऊन देईन जाय एक कमी पडलं म्हणते अरे हो चल चल मग तिकडे नेऊन देतो बुडा चला जमला आता त्या घरी जाता का नाही आपल्याला एक टमाटासाठी एवढ्या दूर डाळ लागतो नाही हो ना लयच भारी झाला असतं नाही रे सांगे एवढा मोठा क्विंटल भरचा टमाटा उचलला नसेल का तुला 2 के पोटला लागला असता सांगून मला एक टमाटा भारी झाला असता चल काय गेले पोट्टे आता मंदरे मोठ्या विचार दिले काय येते काय तो विचारित गटारी करता का म्हणा विचार पडताले हो विचारतो त्याला आता तुला तर सारखा सांगेन नाही तो अरे मी करालो कंदील झाला का भाजीपाला हा हाय का पुरसात होते का म्हटलं तुही झाला आता काय झाला आता हे झाला काय एका फेरी तो तिकडे मग झाला तर होतो उलसा लायला काऊन काही काम होतं का नाही तसं काम म्हणजे आता हे आता कसा कुठे सरावं लागते ना मग हेच आता गावात चालू आहे जरासं इकडे तिकडे आपलं आपण हे करावं जरासं गटारी काही घेऊन येऊ म्हटलं आहे का तू याची तयारी सांग मग आपण तिघं जण राहू डॅनी आहे तू आहे मी आहे आपल्या घरी आपल्या झोपडीतच आपलं हा तिघं जण करून टाकू त्या जास्त कोणत्या की झालं नाही पुरत अरे हो राजा माझ्या दिमागात चालू मग पोट्टे होते का माहिती भाने तिकडे गोष्टी पोट्टे ऐकून लालो तुम्ही गटाली हा ते पोट्टे चालू तिकडे आपलं मग आपण तिघं जण नाही डॅनला सांगा भाऊ ह्या गाडी जेवते जास्त म्हटलं पैसे कमी देते हा लय खाते ना ह्या घशात अटकते मागं बोटी अटकली हड्डी हा दातानी फातानी म्हटलं पाहिजे बा ते आपल्या बच्चे अंगात त्याला पाहिजे त्याला सांगा अगासारखा नको म्हणा कावल्यासारखा निरा कावल्यासारखा त्याला सांगून देता तुम्ही तू तियो पाय न मी माया पाय तू काय जास्ती होबास काय करू राहिला रे कंदिल्या एखाद्या काय अटकते तुय घशात अटकते कावरल्या नाही जगा चाव आजच खाल्लं नाही का बॅ मटण आऊ सांगून राहिला तू तियो पाय मी माया पाय तो काय कसं समजते मले शहाणपणा दाखवून घ्या मोठे घ्यायचं भाजीपाला आता काय लिही काढलं ते टमाटे सांबार जे असं ते लिंबू आपल्याच कामात पडणार आहे ना कोण आहेच किचिकचे छटाक बर त्याच्या टोपल्यात कायले जाऊ देत त्याला थांब ना तुमचं लेको दोघांचं भलतं कोणी जागी ठिकाणावर काम नाही पाहत अरे शांतता जरासं कुठेही लेको लिचोंड्या माजर बघ्यासारखी करता हो हे बरोबर आहे मी करावं कधी काम कोणते टमाटे सांबार अद्रक जे काही असं भाजीपाला तो देऊ काढून घेणं मग हा आपल्याला इकडे का लागण ना कांदे गिंदे असं जरा कांदे का लसणाचे घाटे असं 2 घाटे लसणाचे घाटे दे 4 नाही 2-4 घाट्यात होऊन जाते बाकीचं काय तर मग तिकडून मटण घेऊन येतो हा मी डॅनी मी जाऊन घेऊन येतो तो आपल्या घरी जाऊन तिथपर्यंत भाजीपाला टाकून देतो तेवढा आपला हा हो जाय रे कधील्या चूल मूल पेटून देतो जरासं जाय इंधन फिंधन जरासं ओलं असून ते जरासं का
हळद जरासं पेटवतो जरासं काड्या माड्या टाकून. हवले मग हा भाजीपाला देतो भाऊ मी हा तसं करतो मग. नाही एक चक्कर म्हणून या लागेल मला लय आहे ना एवढा मग कसं हा घाल बसन माया द्या म्हणते चूल पेटव म्हणते. नाही हायले पहिले ओला इंधन मला पेट्रोल लाशीन कोळलं तू टाकशीन मी खाली पेटवतो मी बलबल देतो इंधन लावून ठेवीन बा तू आल्याला पेटीन ढोपटा तुलेच बसतो ना थांब ना तू. ते मग जागा कुठं ठेवता म्हटलं हा जागा लागन ना आता झळी पाण्याचं पाणी भलतं चालू आहे गावात. मावल नाही झाला पाहिजे जास्त तुमच्या याच्यावर ना शांताराम काका. जागा काय जागेची काय काळजी करतो रे बा तू जागेची काळजी नको करू जागा आपल्याजवळ आहे ना. नाही झालं मग आपलं गाय वाळा तिकडे पण तिकडे बसून मसाळ्याचाच भलता तिकडे शेणच भल माशा इलो तिकडे. बरं एक काम करणं सरपंचाचं ते जुनं मकान नाही का तिकडे तिथंच पाहू जमू आपण बस होऊन जाते सगळे अगे पग आहे ते मोठं घर. पण मला सांगा शांताराम बघा तुम्ही आपलं याला घेऊन राहिले सरपंच साहेब देवदास काकाला घ्यायला लागेल ना. देवदास काका झाले सरपंच साहेब झाले आता सरपंच साहेबाच्या घरातच करायला लागते मग त्याला सांगायला लागेल काय. अरे मी जातो ना पाहुणे मी जातो देवदास भोजाकडे जातो सरपंच साहेबाकडे जातो सांगून येतो असं करायचं म्हणून तुम्ही त्याचे काय करता. अरे बाबा हे तर आपल्याला नाही पाहुणे बाद येतो. अरे थांबणार रे बा झुंबर थांब ना ते मी करतो बरोबर तू थांब बरं ते मला जा लागते त्याच्या इकडे तुझ्या म्हणणं ऐकणार आहे का ते हां ते मला सांगा लागेल जागेचं बरं लागते अजून बाकीचं पैसे नाही लागत काय हां तुमच्या आपल्या 100 आणि 200 होणार का म्हटलं खास ठोकवाले तिकडे आहे ना मग तेच तर म्हणलं पैसा कमी पडला पाहिजेच ते टेपनी त्याची काळजी नको करू. एक काम कर झाबरू तुझ्याजवळ तू एक काम कर तू कोणाला नेतो तू मारुती तू एक काम कर मारुतीला घेऊन जाय तुम्ही घरी मग तू दोघं तिकडे जातो त्याला तू बाकीचं ते हां सामान घेऊन ये आणि मी इकडं बाकीचं पाहतो हां अच्छा मी याले भांडाचं घेऊन घेतो माझ्या सांग ते सरपंच दुकानातून सांगा नाही गेला का ना आहे का हां तू ते मटणा घेऊन ये ना मटण गिटनचा मी तुला फोटो लावतो मग. हा मी तेच म्हणालो तो काय लाईना लागल्या राजे होत्या मटणावाल्याच्या दुकानावर रे बापा कसं वाटतं का दर्शनाच्याच लाईना होय काय एका माग एक हा तिथपर्यंत आम्ही लाईनीत लागून जातो. मारुती ह्याच घुसते इकडून तिकडून उलटा माणूस इकडून तिकडून करतो मी ते बरोबर. आता तुम्हाला काय आहे तर मला फोन करता मग हा किती आहे काय आहे तिथपर्यंत काय ठरवा किती घ्या लागते काय घ्या लागते तिथपर्यंत आम्ही चालतो मग. ते मी का बरं याला निघाले पण झुमरायले काम लावा लागले काहीतरी. बरोबर ठीक आहे आलं जी मग तर एक काम करतो जाबरू काय भांडा असन मी जातो दुकानात झुमर तू एक काम कर आपला लाऱ्याच्या त्याला पाहू ना त्याचं काम लागणार आपल्याला हा बापा जरा लावून नको सध्या गावात बोंबाटा नको करू एकदम नाही तर मार बोंबलत बसीन गटारी आहे हा तेच म्हणलं. हा नाही मार ठीक आहे ना हां चला पाडे मग लारायला येतील ना ठीक आहे ना घेऊन येतो ना त्याचा काही विषय आहे का हो तुम्ही सांग ना तुम्ही म्हणाल तर दुकानात फुकानात काय मटण फणात ते घेऊन येतो आम्ही हां सगळं जमते म्हटलं मला एकदम हां एक ओके हां काय बाजू नाही घाबरो ते म्हणायचं मला मटण आपलं शेणाचं आहे बघा गटात मुंडी पाहिजे बोकड्यात पाहिजे बकऱ्या कापते म्हणा बोकड्यात पाहिजे. तू नको सांगून ते मला ते राहू दे ना तू बाबू बचपण्यापासून म्हटलं निरा खाटकाच्याच मागं हिंडणारा होय ना मी निशाणा मीच लावणार हा सगळं ते मला आता ते बाराव दे आता काही बोलायला नको लो ते सगळं समजते मला तू काम कर काय आण लागते काय नाही लागते अबे किती घंटे पहिले कापलं किती मिनिटा पहिले कापलं हे सांगतो बोकळं रातचं होय का फिर जातलं होय का काय जातलं होय सांगून राहिला जाय ते काम कर तू पान आणल्यावर जेवल्यावर सांगतो मटण कसं होतं काय होतं. नमस्कार मंडळी नमस्कार काय बा बोलले होते म्हणता काय नाही बोललो नाही जरा आता काम असते आता काय तुमच्या कमेंट झोईजप आले असते तर लवकर व्हिडिओ केले असते लवकर आले असते तर आता ते शरद भाऊ भरणं कमेंट केली टाका हो त्या दिवशी हरी गीतेने टाकला 2-4 जणांनी म्हटलं बा व्हिडिओने टाकावं सर आता आमचं जरासं इकडे घोडं अडलं होतं व्हिडिओ तर चालूच राहणार आहे व्हिडिओ बंद नाही होत आपल्या हा जरसा काही कामात धंदे गडबडा चालू आहे ना म्हणून होय जरा त्याच्यामुळं नाही तर आता कसं आहे कंटिन्यू व्हिडिओ होतेच चालूच आहे आपले आता होऊन झाले समजा असे शेवटपर्यंत शेल्यापर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला समजतेच मग आता काय सबस्क्राईब होऊ द्या ते झप पुरा व्हिडिओ हा लाईक करा लाईक चालू राहिले तर व्हिडिओ रोज चालू राहते शेल्यापर्यंत व्हिडिओ पहा लाईक करा इकडे तिकडे ग्रुपवर पाठवा ते आता ते 10,000 किती कमी राहिले पाहून घ्या तेवढे करून द्या तेवढे. अरे जयदास काय पाण्याचं झालं ना खुलल्यासारखा झाला ना मोसम नाही काय म्हणते काही दिसून नाही राहिलं पवा शांताराम गिंताराम तर काही झळकलाच नाही इकडे पोट्टे पाट्टे झाबऱ्या मारत्या गिरत्या काही आलेच नाही इकडे. आता काय आता तो शांताराम काय निरा पोट्टे शहीदच राहायचे तिकडे तो त्याचा काय त्याला त्याचाच माहीत आज जरा ते काय आज नाही आज इतवार आहे रविवार आहे काय आज ते गटारीचं आहे बा ऐकून आलं तर तिकडे काय कसं काय पापा आता आपण काय बोलणार आहे त्याच्यात आपल्या काना पण तर काही विषय आला नाही असा.
असं असं म्हणजे तुही दात खाऊनच आहे नाही, दात तुही जरा सोय सोय करूनच राहिले वाटते. मी तेच तर वाट पडलो शांताराम याले कसा कुठं आहे, फोन लावून भाऊ का त्याले. आले फोन लावता ते का होय ते येऊन राहिले तो का होय आपला कंदीलवाड्याचा पोरगण तो शांताराम बघा इकडे येऊन राहिले. आले फोन लावता फालतूचा खर्च करता. पाहिजे माझा नंबर ठेवता म्हटलं. हा काही असलं दिसलं तर हा नाही मला सोडून द्या तुम्ही इथं बसून ठेवा दुकानात तुम्ही बरोबर घरात इकडे मस्त. मग मला बघा रस्ता बसा पे आले. थांब ना लेका वत्ताच्या, थांब ना जरासा, आपलीच नको हाकलात जाऊ ना, येऊ तर दे त्याले, आपलीच हाकलून राहिला. अरे बापरे, इथंच आहे बाबा रती महारथी बसले. बापरे देवदासराव सनसने. हा पहिले देवदासांना बोलून घेतो मग तिकडे सरपंचाला बोलायला लागलं. अरे का बापा का रे बा शांताराम लय आयुष्य आहे रे तुला. आता तुझ्या आयुष्य चालू होता असं आताच बोलणं तुझ्या आयुष्य चालू होतं का शांताराम काही दिसला नाही बा. गेला का तिकडे कुठं गावाच्या बाहेर. तर काय उकडे काय म्हणतं काय आज काय मावल आहे. अरे बापरे मावल तर काय आता आला तो अर्धा का. अरे मी गेलतो घरी गेलतो तुझ्या घरी. पहिले तुझ्या घरी गेलतो राजा. तुला मोठं काम पाहिजे. तुझ्या घरी गेलतो. वहिनी म्हणे सुनंदा वहिनी म्हणे दुकानात इकडेच गेले म्हणते. हा मग म्हणून म्हटलं आता सरपंचाला बोलायचं होतं, तुला बोलायचं होतं. तेच बोलायचं आहे ना म्हटलं. संध्याकाळी पाहिजे आता काय कसं ते गटारीचा ठेवला आहे ना आपला प्रोग्राम. हा गटारीचा प्रोग्राम ठेवला आहे म्हटलं. तर ते म्हटलं तुला त्याच्यातलं आमंत्रण समजा. तर जे काही आपल्या हिशे वाटते होती आणि जे आता लहान पोट्टे लहान त्याच्या हिशोबाने आपल्या हिशोबाने द्यायला लागेल ना. हा तर सरपंच साईज मोठी आहे. सरपंचाला समजा पाच असते. 5 जणांचा हिशोब पहिले एकट्याच्या इकडे आहे ना ते. म्हणून त्या हिशोबाने आता आम्ही हिशोब केला. तर त्या हिशोबात वर्गणी चालू आहे. तुझ्या हिस्सा तू देऊन दे. सरपंच हिस्सा घेतो आता आम्ही काय करायचं नाही का. तर आहे ना तयारी घेऊन आला तू. बरं केलं संध्याकाळी पायरी आहे ना त्यात म्हटलं काऊन की आता घरी स्वयंपाक केलाय आणि ते आता बत्ताही मारला म्या. बरं ठीक आहे ना पाय ना आपल्या हिश्यावर काय ते देऊन टाकन. ते सरपंचाचं पाय बा काय काय नाही. हा बोल काय होय तू काय म्हणून तू म्हणले माझ्या इकडे का 5 जणांचा म्हणजे कोणता हिशोब लावला तू माझ्या इकडे 5 जणांचा. हा एकाच तर पंक्ती संघ मग बसतो संघ मग जेवतो संघ मग उठतो. काही बोलून आला मी का 5 पंक्ता बसतो का म्हटलं. काही राजा लावून राहिला शांताराम माझ्याकडे 5 जणांचा हिशोब म्हणतो. काही आपलं तुम्ही बोलतात घेता मनाला लावून कोणती गोष्ट. अरे बाबा मनाचा विषय तसा नाही. तुम्हाला कसं तुम्ही सरपंच म्हटल्यावर आता कसं राजकारणात तुम्ही कधी घरी जेव्हा नाही जेवत एकटे पण बाहेर कुठे जेवले तर गेले हॉटेलात येऊन 4-5 जण राहायचेच ना. 4-5 जण म्हणून म्हणते सरपंच म्हणते 4-5 जणांच्या येतच नाही जेवाले. म्हणून तुमचा 4-5 जणांचा हिशोब धरत असतो मी. कसं एखादा तुम्हाला आला कोणा भेटी कोटीले चला कोण कुठं आहे सरपंच गटारी चालू आहे. मग आता त्याला नाही म्हणून काय म्हणून मला तुम्ही अगं पहिले 4-5 जणांचे पैसे देऊन ठेवायचे. का मला पोटे वाया जाते काय हायच पोट्टे पट्टे खाले वाया काही नाही देऊन द्या. हा मग काय बरं आपला नंबर आहे बाई इथं सरपंच शांताराम भाऊ. हा आपला नंबर ठेवा मला सरपंच साहेबाच्या 5च ठेवा का 7 ठेवा. घ्या आहे ना तुम्ही म्हणता मला एकट्याला 5 जण नाही ना तुमच्या 5 काय 6 जणांचा तुम्हाला खर्च 10 जणांचा खर्च देऊन टाका तुम्ही बा. हे बाबा आता गण्या वाढलाच नाही तर झाला तर तुमचा अजून येते तुमच्या मागं 5चे 25 होते. आता तुले नेलं असताना म्या गण्या तू कायले तोंड मारलं तुया त्याच्यासमोर. बरं आता जाऊ दे 5चे 25 करशील काय. आता हे घे बा 5चे 5 जणांचे लावा माझ्या इकडे हिशोब काय लावला तर येतेच लेखाचे माया मागं बरोबर आहे ना. कोणी येते नाही आला तरी एखादा फोन करून शिवल्यासारखा घेऊन जाते. सरपंचची सही घ्यायची आणि झाला बसला झाला लागला हिशोबात. घे बाबा लाव माझ्या इकडे 5 जणांचा हिशोब. गोळलाच ना त्यानं शांताराम महिना तो बरोबर कोयते सरपंच आले नाही काय घेतलेच 5 जणांचे पैसे सरपंचाचे एकूण संध्याकाळी बाहेर यायचं आता घरात. मी घे ना मग सामान घेऊन जा झपा मग मी तिकडे घेऊन जातो. हा हो ना. अरे ते मग सामान कसं का सामान द्या ना मग स्वतः. हा तुम्ही सामान काढून द्या मग ह्या घेऊन जाते मग काय हिशोबात लावून टाकू. हो ते सगळं बरोबर आहे तुझं पण जागा म्हटलं कुठं ठेवेला आहे कुठं प्रोग्राम कुठं आहे म्हटलं आपला हंडीचा प्रोग्राम कुठं आहे गटारीचा. अरे प्रोग्राम काय तुमच्याच आपल्या जुन्या घरात मग ना तिथं बरं आहे ना लक्ष तिकडे कोणी येत नाही नाही का. आम्ही ठरवलं तिकडे तुमच्या जागेत करायचं दुसरं कुठं जागा आहे आपल्याला. मग घ्या आता हे माय माती मानता. अरे काय लेका तिथं गया टानकी दाडा करून ठेवता बे. हट लेका मलेच ते सावळा लागते हेच करायला लागते. तू लेका भलता शांतारामा भलता निरा गवताची पिंडी गवतारच बांधायची पाहिजे तू. म्हणजे तिथं निरागी जाळा करून ठेवता आले निरात दांगडो 2 माणसं सांगा आणि ते सपा करा सुपा करा हे करा ते करा नाही काय. अरे काय जाऊ द्या ना बारीक बारीक गोष्टी ध्यानात घेता सरपंच साहेब. जाऊ द्या मी ध्यान देईन पोट्टे जातो मी सभा करून घेईन झालं. काही काळजी नका करू काहीच नाही ठेवून तिथं चिटोरा नाही दिसू देईन. पुरं सारं सुरं करून पुरं साबण बिलकुल भांडे कोंडे हे ते सगळी जबाबदारी माझ्याकडे लागली म्हटलं. काही चिंता नका करू तुम्ही. चला तेच बरं आहे तुमचं बैठक मोठा. हा जागा की काही अगय पगय आहे इकडे बाकी कुठं जागा आहे तेवढी. मस्त मोकळे मैदान आहे खेळायला. हा हो द्या तिथंच.
बरं बा आता तू म्हणतो तर होऊ दे. आता गणेश तिथं लाईट गेट लावून द्यायचो रे. जाय तिथं लाईट नाही आणि तिथं लाईट लावून द्यायला. बरं ठीक आहे बा. आता देवदास तुया म्हटलं तर तुया मतानं कर बा. तिथं आपल्या जागेवर करा. संध्याकाळी नाही. बरं ठीक आहे ना. आता इंधन काढी तर आहेच तिथं. आता कसं करतात बाकीचं करा करे तुम्हाला काय आहे तर. जमलं बा, जमलं. आता काही काळजी नाही राहिली भांडाच आपल्याला. एक काम करा आता तू. मी करा सरपंच साहेब, ते तेल म्हटलं चांगलं तेल त्याचा ते आहे ना, चांगलं म्हटलं चांगलं तेल द्यायचा. मागं घट झालं ते ढेपीसारखं. ते खोबरं म्हटलं ते फुलीचं नका काढू. खोबरं गिबरं चांगलं आहे. खोबरं आपला मसाला कसा आपला तो गरम मसाला चांगला ओरिजिनलवाला. हा तो गणेश ते बरोबर काढतो मटेरियल. आणि बाकीचं जे आहे ना आपलं जे ठाकस गिकस हे ते आहे. बाकीचं जे घेऊन येतो मग मी. ते पैसे देऊन दे ना सध्याचे 2000. काऊन रे बा मायाच मागायला लागतं राजा शांताराम. तू काय राजा तुले काही समजत नाही भावा. हा काय आता 2000 मागून राहिला मला तू. माझ्या ते गल्ल्यात तेवढे पैसे तर असले पाहिजे. अरे घ्या आता. मी का माझ्यासाठी मागवलं वर काहीतरी वर्गाने व्हायच्या आहे ते जे काही हिशोब होईल मग तुमचा 5-5 हिशोब कापून देतो ना मी. सध्या ठोक पैसा पाहिजे जवळ. हा ते काय ना गल्ल्यात खिचत आहे ना. खिचत बंडल पाहिजे भरले. मला माहित नाही काय आई बोल ना आपलं द्या काढा पटकन. अरे देऊन द्या सरपंच साहेब. त्याला काय असतं माये पैसे जरा काही खिशात नाही. मी देऊन देईन मग. हा शांताराम जोडून काय असं हिशोब करून घ्यायचा तुम्ही. बरं बा बरं देवदास तू म्हणतो तर देऊन देतो. आता काय तसं द्यास लागत होतं मी. दे गे रे बा 2000 पाहिजेच तुले. नाही काय देतो ते संध्याकाळ उद्या सकाळी हिशोब देतो लागन तर माय करून. संध्याकाळी काय करतो तू. संध्याकाळी तर अजून 500ची मागशील मले. चला घरी आता फोन करून सांगून द्या लागेल मला. नाही का हिंदी म्हणून मी संध्याकाळी पाहिजे. हा संध्याकाळी बा मावला आता इकडे गटारीचा माल म्हणजे सपनाचा बिलकुल झुमऱ्या मुमऱ्या हे ते राहते आता. जमलं बा सणान मावला संध्याकाळी पाहिजे तर काही पाहायचीच मजा आहे.